महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती नागपुरातच नाही तर अख्ख्या जगामध्ये साजरी होताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहे। नागपूरमध्ये एक आगळी वेगळी जयंती साजरी होतो। 13 तारखेला 12 वाजता या ठिकाणी केक कापल्या जाते आणि डीजे आणि मोठे मोठे सेटअपवर भीम सैनिक या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतात। आज संविधान चौकामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे भीम अनुयायी या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया 135वी जयंती कशी साजरी केली। आम्ही महादुला कोराडी परिसरामध्ये 2 व्हीलर बाईक रॅली 4 व्हीलर या ठिकाणी संविधान चौकात आलो आणि बाबासाहेबांना माल्यार्पण त्यांच्या जे आपल्यावर राहिलेले उपकार आहेत ते उपकाराची जेवढी परतफेड करता येईल तेवढी परतफेड करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे। सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा आता सध्या गाजत आहे तो म्हणजे SC आरक्षण अबकडचा। या प्रश्नाकडे आपण कसे बघता? या सरकारने 3 दिवसा अगोदर सांगितलं की 15 तारखेपर्यंत आपले जे बी आहे ते ईमेलद्वारे आपण पाठवावे आणि त्याच्यानंतर तुरंत त्यांनी 30 तारखेपर्यंत वाढवली। लोकांची जशी SC लोकांची आपली डिमांड केली त्या पद्धतीनं आता त्यांनी तारीख वाढवली। म्हणजे अशा पद्धतीनं आज आपला शेड्यूल कास्ट आणि OBC मध्ये जे आपलं रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन तोडण्याच्या मागे लागलेले आहे मनुवादी सरकार। तुम्ही काय सांगाल दादा? काय नाव? सचिन मानोरकर, माजी सभापती, पंचायत समिती कामठी। या प्रश्नाला कसे बघता तुम्ही? जो SC आरक्षणाचा जो अबकड वर्गीकरण करण्याचा जो प्रयत्न सरकारचा चालू आहे या प्रश्नाकडे मुळात असं आहे की भारताची सरकार, भारत देशाची मोदी सरकार आणि महाराष्ट्राची फडणवीस सरकार हे मनुवादी सरकार आहे। यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मान्य नाही। याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी जेव्हा आरक्षण दिलं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBCंना त्यावेळेस वर्गीकरणाचं कुठेही काही लिहिलं नव्हतं आणि हे डायरेक्ट भारतीय संविधानाला चॅलेंज केल्यासारख्या गोष्टी ह्या मोदीच्या आणि फडणवीसच्या आहेत। एकीकडे यांचे खायचे जातं वेगळे आहेत, दाखवायचे जातं वेगळे आहेत। एकीकडे बाबासाहेबांचा गवगवा करायचा आणि मागून दलितांच्या, बौद्ध समाजाच्या, आंबेडकरी अनुयायांच्या पाठीमध्ये सुराख उपसण्याचं काम हे मोदी सरकार आणि फडणवीस सरकार करत आहे। या निर्णयावर आता 30 तारखेपर्यंत हरकती मागितलेल्या आहे। बाबा पंडित तुम्ही काय सांगाल? 30 तारखेपर्यंत सरकारने हरकती मागितलेल्या आहे SC ST वर्गीकरणाच्या आरक्षणासंदर्भात काय लोकांना आवाहन करणार आहे? मी लोकांना आवाहन करतो की हे मनुवादी सरकार देशद्रोही सरकार आहे आणि संविधानाच्या खिलाफ असल्यामुळं या सरकारवर सर्व आंबेडकरी जनता प्रत्येक गावा शहरात खेड्यात तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालय अशा शासकीय कार्यालयावर धडक मोर्चा काढून यांचा आवाज कुठंतरी दाबण्याचं, यांच्या छातीवर लाट ठेवण्याचं आज या दलित समाजाच्या जनतेने एक नेतृत्व एक खंबीरपणे उभारलं पाहिजे। नक्कीच आरक्षणाचा प्रश्न मोठा प्रश्न आहे आणि अबकड जे वर्गीकरणाचा जो आता सध्या मुद्दा जो गाजत आहे महाराष्ट्रामध्ये गाजत आहे, आजची जयंती आहे, या आजच्या जयंतीनिमित्त या प्रश्नाकडे तुम्ही कसे पाहता युवा म्हणून? जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा। जो शासनामार्फत शासन निर्णय निघालेला आहे की वर्गीकरणासंदर्भात जास्तीत जास्त आपल्या ज्या हरकती आहेत, आक्षेप आहेत ते सर्वांनी नोंदवल्या पाहिजे। या जयंतीनिमित्त सर्व जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमादरम्यान सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रचार करून जास्तीत जास्त आपल्या हरकती सरकारपर्यंत पोहोचो या विरोधात आपला आवाज बुलंद केला पाहिजे असे सर्वांना। नक्कीच जो हरकती नोंदवण्याची तारीख जी आहे 30 तारीख आहे। तुम्ही माझ्या फेसबुकवर जा, विजय कुमार खवसे फेसबुकवर टॅग केला, त्याच्यावर एक अर्ज दिलेला आहे मी आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण लोकांनी जे आहे त्यामध्ये एक मेल ID सुद्धा दिलेली आहे। त्या मेल IDवर तुम्ही तुमच्या हरकती नोंदवू शकता। जसा तो अर्ज आहे तसा तो कॉपी करा आणि त्या ईमेल IDवर पेस्ट करून सरकारकडे त्याला पाठवून द्या। कारण वर्गीकरणाचा जो प्रश्न आहे तो मोठा प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि आज भीम जयंतीच्या या सोहळ्यामध्ये सुद्धा हा प्रश्न गाजत आहे। आणखीनही काही भीमसैनिक आपल्याला या ठिकाणी महिला आहेत, आपण कुठून आल्यात? मी महादुल्ला
अच्छा सगळे महाविल्याचेच आहे. हो. तुम्ही कसे बघता या आजच्या या जयंती सोहळ्याकडे? कारण दरवर्षी होतोच आहे, याही वर्षी मोठ्या प्रमाणात होत आहे. एक महिला म्हणून काय बाबासाहेबांनी महिलांना अधिकार दिले? बाबासाहेबांनी महिलांना खूप सारे अधिकार दिले आहे की जसं प्रेग्नेन्सीमध्ये त्यांना लिव्ह मिळतो, त्याच्यानंतर 8 घंटे जे वर्क आहे ते त्यांनी दिलं आहे. आणि बाबासाहेबांचं असं मत होतं की जर समाज जर परिवर्तन करायचं असेल तर सर्वात आधी महिलांची क्रांती असायला हवी. म्हणून मला असं वाटते की प्रत्येक भीम जयंतीमध्ये महिलांनी समोर येऊन आपली पुढारी दाखवावी. मोठे महान जे कार्य आहे बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेले आहे. म्हणूनच महिलांनी जे आहे मोठ्या प्रमाणात सहभाग या उत्साहात घेतला पाहिजे असं त्या ताईचं म्हणणं सुद्धा आहे. तुम्ही कुठून आले? तुम्ही कोराडी. सगळी ही कोराडीची मंडळी आहे आणि कोराडीचीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामधून जे आहे या ठिकाणी लोक येतात आणि प्रत्येक जय भीम प्रत्येक आपापल्या गावामध्ये जे आहे जयंतीचा उत्साह साजरा करीत असतात. जय भीम सगळे आपले मित्रमंडळी या ठिकाणी आलेले. काय सांगाल आज मोठ्या प्रमाणात आज आपल्यासाठी खूप मोठा जय भीम मोठा दिवस आहे आणि मोठी भीम जयंती साजरी होताना इथे दिसत आहे. हा आपल्यासाठीच नाही तर अख्ख्या जगासाठी, या जगासाठी आजचा दिवस म्हणजे खूप मोठा दिवस. आणि हा दिवस उत्साहाने कुठलाही समाज असो तो जो जागृत आहे तो समाज बाबासाहेबांची जयंती कुठल्या ना कुठल्या प्रकारे मोठ्या जल्लोषात साजरा करते. आणि त्याच प्रकारात नागपूरमध्ये ती होतच असते, पण इतर ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या जल्लोषामध्ये ही जयंती साजरी केली जाते. कारण याच आठवड्यामध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे दोन्ही क्रांती सूर्याचा जन्म झाला. आणि त्या दोन्ही क्रांती सूर्याला सलाम ठोकण्यासाठी हा अख्खा महाराष्ट्र नाही जग नमन करते. आणि ह्या जयंतीच्या मी सर्व आपल्या बांधवांना सदिच्छा देतो. आणि नक्कीच आणखी माझ्यासोबत आहे एक महाराष्ट्रामध्ये सध्या मोठा मुद्दा गाजत आहे म्हणजे SC आरक्षणाचं वर्गीकरण बघणं हा मुद्दा गाजत आहे. या प्रश्नाकडे आपण कसे बघता आणि लोकांना काय तुम्ही सांगणार या संदर्भात? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी नरेश महाजन. जो आज SC वर्गीकरणाच्या अबडकच्या जो त्या सरकारने जो मुद्दा दिलेला आहे, आपण सर्व बाबासाहेबांचे अनुयायी आहे, सर्व आपण पढे लिखे आहे. जेव्हा कोणी आपल्याकडे जेव्हा तो वर्गीकरणाचा जेव्हा आपल्याकडे फॉर्म घेऊन येणार तर माझ्या सर्व बौद्ध बांधवांना विनंती आहे की त्या ठिकाणी जे कालम आहे त्या कालमप्रमाणे ते पेन्सिलीचा यूज करतात. तो प्रश्न तुम्ही जनगणनेच्या संदर्भात सांगत आहे. माझा प्रश्न SC जो आरक्षण आहे त्यामध्ये वर्गीकरणाचा आहे म्हणजे अ ब ग ड. आता महाराष्ट्र शासनानं तसा निर्णय घेतला आणि त्याच्या हरकती नोंदवण्याची 30 तारीख महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे. तर त्यामध्ये जे अ ब ग ड जो वर्गीकरण केलेलं आहे, आपण आपला धर्म जो आहे तो बौद्ध त्या ठिकाणी लिहायलाच पाहिजे. आणि जात जी आहे ज्याप्रमाणे मुळातच माझा प्रश्न सर तुम्ही समजू शकलेले नाही आहे. मुद्दा असा आहे की म्हणजे SCचं जे आरक्षण 59 जातीसाठी जे आरक्षण दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये जे आहे वर्गीकरण करण्यात येणार आहे म्हणजे अ ब क ड जात अशी येणार आहे. त्या संदर्भात सर तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही काही वाचलं आहे का या संदर्भात? सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपेठ 135व्या जयंतीपेठ सर्व भारतीयांना, नागपूरकरांना, सर्वांना राजेश नंदेश्वर परिवारातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विषय आहे वर्गीकरण आणि ते समाजाचं वर्गीकरण आहे. ज्या समाजाच्या विभिन्न जाती व्यवस्था आहेत त्या जाती व्यवस्थेला विभक्त करून त्यांच्या वर्गीकरणाचा मुद्दा हा महाराष्ट्र शासनाने मांडलेला आहे. SCच्या नावावर जे कोणी आरक्षण घेतात पण ते आरक्षण घेतपर्यंत ठीक आहेत, पण त्यांना जर बाबासाहेबांचे विचार मानण्याकरिता ते तयार राहत नाही. असे भरपूर जातीय व्यवस्था महाराष्ट्रामध्ये आहेत जे बाबासाहेबांच्या नावावर आपला पोट भरतात, आपल्या मुलांना नोकरी देतात, रिझर्वेशन करतात, पण डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना ते मानत नाही. तर असं जर वर्गीकरण होत असेल तर वर्गीकरण व्हायलाच पाहिजे. बाप दाखव श्राद्ध कर असं व्हायला पाहिजे. नाही तर सरळ डॉक्टर बाबासाहेब 1956 नुसार आम्हाला जे धम्म दीक्षा दिली, बुद्ध धम्म जो आम्हाला दिला त्या धम्माकडे तुम्ही वळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिला आणि एक चांगला धम्म दिला, त्या धम्माच्या मार्ग पण समोर गेलं
तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या वर्गीकरण करत येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सुद्धा अधिकार दिले की आपापल्या धर्माला आपण मानू शकता, पूजा करू शकता. हे सगळे बाबासाहेबांनी अधिकार दिले आहे ना. म्हणजे 80 मध्ये ज्या काही जाती असतील तर त्या जाती त्या माणू ते त्यांचे अधिकार आहे. त्यांच्या भावना, त्यांची संस्कृती टिकवणं चुकीची नाही. बाबासाहेबांनी काय सांगितलं, तुम्ही ज्या संस्कृतीमध्ये जन्म घेतल्या त्या संस्कृतीला तुम्ही जर पाळत नसते तर पाळा, पण मी तुम्हाला 14 ऑक्टोबर 1956 धम्म दीक्षा दिली, धर्मांतरण केलं. पण वर्गीकरण तो वर्गीकरण हा मुद्दा महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. कारण की नक्की जाणीवपूर्वक आणलेला आहे. सरांकडे पण सुद्धा जाऊ. सर, तुम्ही नाव सांगा ना, काय सांगाल या मुद्द्याचं? कारण सध्या महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा गाजत आहे. संपूर्ण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा लोकांपर्यंत एक प्रचार प्रसार झाला पाहिजे, यासाठी आम्ही हा एक व्हिडिओ सुद्धा तयार करतो. तुम्ही कसे बघता या प्रश्नाकडे? सर, मी विभूतीचंद्र गजबी आहे. मी कास्टेप भूमी अभिलेख संघटनेचा वर्किंग प्रेसिडेंट महाराष्ट्र राज्याचा, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उत्तर नागपूरचा अध्यक्ष आहे. सर, मी तुम्हाला सांगतो की जे SC मध्ये वर्गीकरण करण्याचं जे धाडस केलेलं आहे, तर त्यामध्ये एक सदस्य समिती आहे आणि त्याने ते म्हटलेलं आहे की वर्गीकरण झालेले पाहिजे. परंतु हे वर्गीकरण चुकीचं आहे, एकदम साफ चुकीचं आहे. यामध्ये SC ची जात आहे, अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती आहेत त्यांना ते विभागन करून आपापल्यामध्येच ते भांडण लावण्याचं काम आहे. म्हणून आपण हे सर्व जे आता यांनी हरकती मागितलेल्या होत्या, आपण 15 तारखेपर्यंत हरकती मागितलेल्या होत्या, परंतु आता त्यांनी ते 30 तारीख वाढवलेली आहे. तर माझं तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगित इच्छितो की आपण याच्यावर हरकती करावे आणि वर्गीकरण हे होऊ नये, हे म्हणून आपण सर्वांनी सांगायला पाहिजे. तुमच्या माध्यमातून तुम्ही प्रखरपणे सांगा. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. त्यानिमित्त सर्व भारतातल्या आणि सर्व जगातल्या लोकांना, सर्वांना मी त्यांचं म्हणजे शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. नक्कीच जे SC आरक्षणामध्ये जे वर्गीकरण करण्याचा डाव जो सरकारने आखलेला आहे, त्यावर हरकती करण्यासाठी जे आहे 30 तारीख जे दिलेली आहे. आता त्या 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या तमाम ज्या SC मधल्या 59 जाती ज्या आहेत त्यावर आक्षेप नोंदवावा, अशी सगळे जे आहे मागणी आता या ठिकाणी उठत आहे. आज जो आहे, आजचा दिवस 14 एप्रिल आहे, म्हणजे महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती या ठिकाणी नागपूरच्या संविधान चौकामध्ये साजरी होत आहे. WH न्यूजच्या तर्फे जे आहे तमाम देशवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय.